सब्सक्राइब कीजिए होम शेफ चैनल को और बेल आइकॉन को दबाएं मजेदार सी रेसिपी सबसे पहले पाने के लिए। अस्सलाम वालेकुम रहमतुल्लाहि बरकातू। आज आम्ही बनवत आहोत कोकणी रेसिपी सुक्या बोंबलान बटाट्याची चटणी। ही बोंबील बटाट्याची चटणी चावराच्या रोटी सोबत गरमागरम इतकी टेस्टी लागतं। आणि होमशेफ चॅनल वर खूप सारे कोकणी रेसिपी टाकलेले आहात, ते जरूर बघा। होमशेफ चॅनलला फॉलो करा। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। एक बासनात सगळ्यात पहिले 2 मोठे चम्मच तेल टाकता, त्यातल्या 2 स्लाइस केलेले कांदे टाकता। सुलो गॅसवर ढाकण ठेवून पिंक कलर येईपर्यंत कांद्याला भुजियाचोय। दररोजच्या हिशोबाने कांद्यातलं नमक टाकता। नमक टाकल्यामुळे कांदो पटकन पोलं जातं। कांदो नरम आणि पिंक कलर होईपर्यंत कांद्यावर ढाकण ठेवून थोड्या टायमाने चम्मचने हलवता। कांदो पोलातय तोपर्यंत चटणीची तयारी करता। एक मोठा चम्मच भरून खुरचलेला सुक्का खोबरा घेतल्या, त्यातल्या 10 ते 12 कली लसणची चिरलेली टाकताय। 1.5 टीस्पून लाल मिरची पावडर टाकताय। आमच्यात जास्त तेज खात नाही, मग लाल मिरची पावडर कमी टाकले। त्यात अर्धी पायली पाणी टाकून छान चटणी पिसता। ही चटणी पिसून जाईली। यो कांदो बेस पिंक कलर होईपर्यंत पोलून जाईलोय। मी बारीक कापून चना बोंबील घेतल्या। बोंबील अर्धी प्याली हान। बोंबीलला बारीक कापून 3 टाइम धुवून घेतल्या। कांदो पोलून जाईलो तर त्यातल्या कांद्यातल्या चटणी पिसलेली आहे ती टाकता। चटणी टाकून तर बोंबील टाकता आणि चम्मचने हलवून त्याला बेस भुजून घेता चटणीला। आम्ही 3 बटाटे घेतलं होतं। 3 बटाट्याला बारीक स्लाइस कापून घेतलेला। पुरी चटणी बेस चम्मचने हलवून छान भुजून घेता। मिक्सरच्या जारला थोडीशी चटणी लागलेली होती, त्यात पाणी टाकता। येता चटणी सुलो गॅसवर बटाटो नरम होईपर्यंत तेल वर येईपर्यंत शिजवून घ्यायची आहे। बघा कसली मजेदार सी चटणी बनवून तयार झाली। ही गरमागरम चटणी चावलच्या रोटीच्या साथ सर्व करायची आहे। व्ह्यूअरची रिक्वेस्ट होती की कोकणी हाव तर एक व्हिडिओ तरी कोकणीतल्यान बोलून छान टाका। व्ह्यूअरच्या रिक्वेस्टवर यो व्हिडिओ कोकणीतल्यान टाकता। त्या आजची रेसिपी चटणीची जर बेस लागली तर जास्तीत जास्त लोकांच्या सोबत शेअर करा। चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राइब नाही केले असल्या तर होमशेफ चॅनलला सबस्क्राइब जरूर करा।